चला बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची असेल आणि तुम्हाला सर्वांना जर या गाडीत फिरायचं असेल तर मग अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला सध्या चान्स आहे, संधी आहे चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याची, छान प्रकारे अभ्यास करण्याची. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण स्वाध्याय 1.1 बघणार आहोत. तर स्वाध्यायामधील पहिला प्रश्न पाहूया आपण. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? म्हणजे या संख्येचे आपण कशा प्रकारे वाचन करू शकू हे आपल्याला पाहायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे 753,357 या प्रकारे वाचल्या जाऊ शकते का? तर मुळीच नाही, कारण 7 ही संख्या लक्षाच्या जागी आहे. पण 753 असं सरळ सरळ आपण वाचू शकणार नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसरं ऑप्शन बघूया 753,000. तर 753,000 हे एवढं बरोबर आहे, कारण हे 3,000व्या स्थानी आहे. त्यामुळे 753,000 बरोबर आहे. 357, पण याला आपण 357 म्हणू शकणार का? तर मुळीच नाही. तर बी ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 पाहूया, सी 753,357. तर हे बरोबर वाटत आहे, कारण हे आहे 753,000, इकडे आहे 357. तर या प्रकारे आपण एखाद्या संख्येचे वाचन करू शकतो. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. दुसरा प्रश्न बघूया. 1, 4, 6 आणि 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आपल्याला मोठी 5 अंकी संख्या बनवायची आहे. जेव्हा मोठी संख्या बनवतो तेव्हा सर्वात पहिले मोठा अंक घ्यायचा. चला तर मग सर्वात मोठा अंक आहे यामधील 9, 2 नंबरचा अंक आहे दुसऱ्या क्रमांकाचा 8, नंतर येतो 6, 4 आणि 1. मग ही संख्या बनली आपली 98,641. हे आपलं उत्तर राहील. किमान 6, तिसरा प्रश्न बघूया. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? कोणत्याही प्रश्नात जर आपल्याला फरक विचारला असेल तर आपण फरक म्हणजे वजाबाकी, तर त्याची वजाबाकी करायची. किमान 6 अंकी संख्या, किमानचा अर्थ होतो लहानात लहान. तर लहानात लहान 6 अंकी संख्या, लहान संख्या तयार करताना पहिल्यांदा 1 घ्यायचा आणि त्यावर उरलेले सगळे शून्य द्यायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ही झाली 6 अंकी संख्या, किमान 6 अंकी संख्या. आणि कमाल 4 अंकी संख्या म्हणजे कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. तील सगळे अंक काय असणार? तर 9 असणार. तर लिहिताना मागून लिहायचे म्हणजे चुकणार नाही, मांडणी चुकणार नाही आपली. तर 9, 9, 9 आणि 9 म्हणजे 9,999. आणि फरक म्हणजे करायची यांची वजाबाकी. तर यांची वजाबाकी काय आहे ते पाहू. शून्यातून 9 जाणार नाही, तर मग यावेळेस काय करायचं? शून्यातून 9 गेले तर 10मधून 9 गेला 1, 9मधून 8, 9मधून 9 गेले 0, 9मधून 9 गेले 0, 9मधून 9 गेले 0 आणि इथं 9 राहिला, कारण इथला आपण इथे हातचा दिलेला होता. तर इथं उरला 9, तर 9शी9 म्हणजे आपलं उत्तर आलं 90,001. चला पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? यांनी आपल्याला विचारलं किमान. तर ऑप्शनमधील सर्वात आधी किमान म्हणजे लहानात लहान संख्या आपण बघायची. इथे आहे 1092,
1290, 2091, 2190. तर सर्वात लहान संख्या पाहायची तर सर्वात लहान संख्या आहे 1092 आणि त्यांची अट होती की दशमस्थानी 9 हा अंक असला पाहिजे. तर इथे सुद्धा दशमस्थानी 9 हा अंक आहे आणि सर्वात लहान संख्या आहे, किमान संख्या आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1. 5वा प्रश्न बघूया. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. तर खूप सोपं आहे. 5555 ही संख्या लिहायची. तर 5000 लिहिताना 5 हा क्रमांक सर्वात पहिले 5 येईल आणि त्यावर किती अंक येणार तर त्यावर 3 अंक येणार. मग 5000 झालं. मग यावर किती अंक येणार 1, 2 आणि 3 हे झालं 5000. तर 500 वर शे म्हणजे 100. 500च्या नंतर किती अंक येणार 2. तर 5000 इथंच लिहिणार 5000 हे 500 आणि हे 2 अंक बाकी आहे 55. तर हे 5 वर 5 55. तर ही झाली 5555. या प्रकारे पॉईंट पाडले तर आपलं चुकणार नाही. पुढला प्रश्न क्रमांक 6. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे. इथं ऑप्शनमध्ये कमाल ते किमान संख्यांचा गट दिलेला आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहानात लहान संख्या. तर आपल्याला या दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या पाहायची. आधी पाहू आपण. इथे आहे 81,000, इथे आहे 16,000, इथे 82,000, इथे 63,000. तर 82,000 असणारा क्रमांक पहिला. तर इथे लिहू आपण कमाल संख्या 82,341. ही झाली पहिल्या क्रमांकाची संख्या. दुसरी संख्या पाहू आपण. इथे 81,000 आहे तर ती येणार 81,427. नंतर त्याच्यापेक्षा थोडी लहान संख्या 16,000 63,000 तर येईल 63,178. तिसरी संख्या आणि शेवटची संख्या येईल सर्वात लहान 16,378. हा झाला आपला कमाल ते किमान संख्यांचा गट. गाडीला दूर जाऊ देऊ नये आपण, कारण गाडी तुम्हाला मिळवायची आहे आणि गाडी मिळवायची म्हणजे आईवडिलांना आनंद द्यायचा म्हणजे आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल. एकच अट आहे की खूप मेहनत करणे, खूप सराव करणे. हेच केलं तरच आपल्याला यश मिळेल आणि आपल्याला यश मिळाल्याशिवाय आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. चला तर पहा पुढला प्रश्न क्रमांक 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती. आता आपल्याला बनवायची आहे लहानात लहान संख्या, पण ती बनवायची आहे विषम. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं, लहानात लहान संख्या बनवून घ्यायची. विषम सम याचा विचार करायचा नाही. चला तर मग सर्वात पहिले लहानात लहान संख्या बनवू. लहानात लहान संख्या बनवताना सर्वात पहिले लहान अंक घ्यायचा. पण इथे सर्वात लहान अंक आहे 0, परंतु 0पासून संख्या चालू होत नाही. तर मग त्याच्यापेक्षा थोडा मोठा अंक आहे इथे 1. तर 1 घेतला पहिले. लहान संख्या बनवताना जर 0 असेल तर तो 0 नेहमी दुसऱ्या क्रमांकाला घ्यायचा. हा झाला दुसरा 0. नंतर आहे थोडा मोठा 3, 4 आणि 5. ही संख्या बनली 10,345. आपल्याला संख्या पाहिजे होती विषम. शेवटच्या अंकावरून आपण ओळखायचं विषम संख्या आहे. तर ही विषमच संख्या आहे, त्यामुळे आपलं उत्तर निघालं. आणि शेवटचा प्रश्न पाहूया आपण. शेवटचा प्रश्न काय म्हणते पाहते. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः किती. क्रमशः म्हणजे क्रमवार.
पहिल्यांदा विचारलं त्यांनी आपल्याला एक्स, नंतर वाय आणि नंतर झेड. आपल्याला याच्या किमती क्रमशः काढायच्या म्हणजे क्रमवार काढायच्या आहे. प्रत्येक ओळ म्हणजे ही अशी ओळ 8 1 x 3 y z 4 9 2 ही झाली प्रत्येक ओळ. प्रत्येक स्तंभ म्हणजे उभा असा स्तंभ आणि कर्ण म्हणजे असा तिरपा कर्ण. तर आपल्याला याची काय असली पाहिजे म्हणते बेरीज समान पाहिजे आपल्याला. तर मग कोणत्या येतने आपल्याला सर्व संख्या मिळतील? यामध्ये मिळणार का? या आडव्यामध्ये प्रत्येक ओळीत मिळणार का? तर नाही मिळणार. तर मग या स्तंभात मिळू राहिले आपल्याला. पाहता 8 + 3 + 4 8 आणि 3 11 11 आणि 4 15 यांची बेरीज 15 येते. तर आपल्याला आता सर्वांची बेरीज 15 आली पाहिजे. मग आता इथं पहा, पहिल्यांदा आपण x काढू, ही संख्या काढू. 8 आणि 1 9. 9 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील? तर 9 मध्ये 6 मिळवल्यावर 15 होतील. इथे झाले आता 15. तर मग एक्सची किंमत निघाली आपली. एक्सची किंमत आहे 6. आता वायची किंमत काढू. आपण अशी सुद्धा काढू शकतो, पण इथं दोन अंक दिलेले आहे म्हणजे वाय दिलेला आणि झेड म्हणजे किमती नसलेल्या. मग आपण याप्रमाणे काढू, स्तंभात काढू. 1 आणि 9 10. 10 मध्ये किती मिळवले की 15 होते? तर 10 मध्ये 5 मिळवले की 15 होते. तर मग वायची किंमत निघाली 5. आता झेडची किंमत काढायची. आपण या ओळीत सुद्धा काढू शकतो आणि या स्तंभात सुद्धा काढू शकतो. आता ओळीमध्ये काढू आपण. 3 आणि 5 8. 8 मध्ये किती मिळवले की 15 होते? तर 8 मध्ये 7 मिळवले की 15 होतात. ही झाले 15. म्हणजे झेडची किंमत किती निघाली? 7. आपलं उत्तर चूक आहे का बरोबर आहे हे पाहण्यासाठी आपण हा स्तंभ सुद्धा चेक करू शकतो. 7 आणि 6 किती होतात? 13. 13 मध्ये 2 मिळवले की किती होतात? 15. म्हणजे आता जर पाहिलं आपण तर सर्वांचीच बेरीज काय होऊ राहिली? 15 होऊ राहिली. आणि कर्ण जरी चेक केला तुम्ही, हा जर कर्ण आपण चेक केला, 8 आणि 5 13. 13 आणि 2 15. इथे सुद्धा किती मिळतात आपल्याला? 15. म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार. ऑप्शन असं निवडायचं क्रमशः बेरीज. तर 6 5 आणि 7 हे असणारं आपलं उत्तर राहील. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 पाहिलेला आहे. यापुढील स्वाध्याय अशाच प्रकारे आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपल्या या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.